भरघोस मतदान केलं आहे आणि पुढे सुद्धा आम्ही पाचही उमेदवार पुढे सुद्धा असेच जनतेचे कामं करून आपला आशीर्वाद घेणार आहोत. ड्रेनेज लाईनचे पाण्याची एक समस्या आहे आमच्या इकडे पाण्याची, जे सकाळी 3 ला येते ती सुद्धा 5 वाजता येईल यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू आणि आणू. परंतु आपण जे मला भेटले सुद्धा नाहीत, परंतु त्यांनी आपल्या भागामध्ये येऊन आपला प्रचार करून आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसं पडेल या उद्देशाने काम केले आहे. संजू उभा राहिला त्या दिवशी संजू दादाला मी सांगितलं की संजू दादा भिऊ नको, तुझ्या मागे बालाजी पुयड, एकनाथ पवार आणि ही बसलेली जनता तुमच्या सोबत असल्यावर तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही असं त्या दिवशी सांगितलं होतं. आणि मी चव्हाण साहेबाला सुद्धा बोललो होतो की 5,000च्या लीडनं संजू पाटलाला निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा शब्द दिला होता. आणि आम्हाला इथून गेल्यावर म्हणू लागले लोक 9 लोक निवडून आणलेली माणसं, 9 लोक निवडून आणणारी माणसं ही जनता आहे, आम्ही नाही, आम्ही मॅनेजमेंट करणारी माणसं. मॅनेजमेंट सर्वात महत्वाचं म्हणजे मॅनेजमेंट आहे इलेक्शन मध्ये. ज्यांनी मॅनेजमेंट करायला जमलं की इलेक्शन जिंकला समजायचं. सर्वात पैसा किती राहू द्या, कितीही लोक पाठवू द्या, त्याचा काही फरक पडणार नाही. दादा, माझ्या आयुष्यात मला 30 वर्ष झालं मी एकाच नेत्याकडे आहे. 30 वर्षात मी अनेक नेते बघले. सत्य येतात, सत्ता येते जाते, पण मी कालच्या निवडणुकीत अनुभव घेतला आणि ही माझी जी घटना घडल्यानंतर मी आदरणीय चव्हाण साहेबांची भेट घेतली आणि साहेबांनी सांगितलं की संकट काळात मदत करणारा नेता म्हणजे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब सुद्धा निवडणुकीत बिझी होते, त्यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केला आणि SP साहेबाला सांगितलं. परंतु दादा, एका लोहा कंदारच्या तुमच्या आमदारने नांदेडच्या जाहीर सभेत सांगलं होतं रावणदहनाच्या की नांदेडमध्ये रावण आहे, म्हणजे रावण, या रावणाचा दहन झाला पाहिजे. दादा, मला आवर्जून सांगायचे, मी सुद्धा एकाच नेत्याकडे आहे, त्यानं 17 पक्ष बदलून आलाय. खरा नांदेड जिल्ह्याचा रावण जर असेल, काळा तोंड ज्याचा आहे त्यानं पूर्ण जिल्ह्याचं तोंड काळं केलंय. येणाऱ्या काळात सांगतो की खरं तर हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे. सिडकोतील जनतेला त्यानं एवढं या निवडणुकीत वेठीस धरलं. मला सांगा, नांदेडची जिल्ह्याची राष्ट्रवादी वाऱ्यावर सोडून दिली दादा. 8 दिवस सिडकोत होता पंजाब काळेच्या ऑफिसला. मतदानाच्या अगोदर 3 दिवस तळ मांडून बसला. इथं काही पक्षाचा उमेदवार नव्हता, फक्त एकच काम होतं त्याचं, घोगरे घराणा संपला पाहिजे. काय याच्या बापाचं खाऊन बसले होते का घोगरे घराणा? काही कमी पडलं नाही. आता मला सांगा दादा, कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांनी या नांदेड जिल्ह्याला पाणी पाजलंय. एवढे मोठे मोठे नेते होऊन गेले, कमल किशोरचे कदम साहेब, शिक्षण संस्था उभ्या केल्या आणि यानं काय केलंय? सिडकोत येऊन दारूची दुकानं फिरलेत. कुठलं की आमचे गोरगरीब कामगार कष्टकरी लोक कुठले की दारू पित जातात. या मायामाऊलीचा रोज त्याला तळताट लागणार आहे. आणि मी आधी सांगतो दादा, येणाऱ्या काळात तुमच्या कपाळाला गुलाल लागल्याशिवाय राहणार नाही. त्याचं तोंड काळं करण्याची जिम्मेदारी जीवन घोगरेची राहील आणि आपला विजय अटळ आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण सर्वांनी या रक्तदानामध्ये मोठा सहभाग नोंदवावा. कारण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्या ठिकाणी जात पात धर्म बघितला नसतो. हा हिंदूचा आहे, मुस्लिम आहे, हा मातंग आहे, बौद्ध आहे, हा मराठा आहे. कारण रक्ताला जात पात नसते. रक्त हे जीवन दान आणि सर्वश्रेष्ठ दान आहे. आपलं अनमोल रत्न रक्त हे इतरांच्या जीवन वाचवण्यासाठी कामाला येते. म्हणून सर्वांनी या ठिकाणी रक्तदान करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि सिडकोतील जनतेला सांगतो की महायुती आहे आमची. निवडणूक संपली आता. आदरणीय चव्हाण साहेबासारखा आणि अजितदादासारखा नेता नाही. जी शब्द देतात ते पूर्ण करतात. दादा, मी भेट घेतल्यावर सांगितलं होतं की मला म्हणजे घोगरे काय करणार? म्हणजे साहेब, इमान इतबार प्रचार करणार. फक्त जनतेला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही पाणी पाजिल्या, आमच्याकडे लोक दारू पाजवलेत म्हणलं, आणि हे दारू पाजिणाऱ्याचे दुकानं बंद झाले पाहिजेत. मग त्या ठिकाणी सांगितलं की 9ला 9 जागा निवडून येतील आणि आपल्या नेतृत्वात, बालाजी पाटलाच्या नेतृत्वात आणि चव्हाण साहेबांच्या आशीर्वादानं हे पूर्ण 9ला 9 जागा निवडून आल्या. साहेबांना शब्द दिलेला आहे, विकासात कुठेही कमी पडणार नाहीत. महायुतीचं सरकार आहे. आता नगरपालिकेची निवडणूक संपली, जिल्हा परिषद आहे. दादा, निश्चित जर पक्ष शिवसेना आदेश दिला ना तर त्याला बाजूला करून महायुतीमधूनच आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करू.
एवढं या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा सिडको हडकोतील जनतेला सांगतो की या काळ्या नागापासून सावध राहण्याचा आपण प्रयत्न करावा, कारण याची दारूची दुकाने बंद झाल्याशिवाय सिडको हडकोचा आपला सिडको हडकोतील जनतेचं हे दुर्दैव म्हणाव याला इथून उच्चाटन केल्याशिवाय आपल्याला समाधान मिळणार नाही, एवढंच या ठिकाणी ठामपणे सांगतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर संजय घोगरे पाटलाचं मी मनापासून अभिनंदन करतो की प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 19 वर्ष रक्तदानासारखा एक चांगला उपक्रम राबवणं आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवून काम करणं, मला असं वाटतं की ते संजय घोगरे पाटीलच करू शकतात. मी संजय घोगरे पाटलाचं त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आपण दरवर्षी घेत आहे. निश्चितच या उपक्रमाचा फायदा त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कामासाठी निश्चितच झालेला आहे, ही मला सांगायला खरं तर अभिमानानं वाटते. संजय पाटील निश्चितच या भागामध्ये आरोग्याच्या ज्या समस्या होतील, मोफत आरोग्य शिबिर असेल, वर्षभरामधल्या सगळ्या मोतीबिंदूसारखा असेल, चष्म्याच्या गोष्टी असतील, ह्या निश्चितच पुढच्या काळामध्ये करून या सिडको हाडकोमधल्या लोकांचं आरोग्य नीट राहील. मग ते राजकीय आरोग्य असेल आणि स्वतःचं आरोग्य नीट करण्याचा संजय पाटील खरं तर एक चांगले डॉक्टर आहेत. ते निश्चितच या पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतील. खरं तर नांदेडवासियांचं मी मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये, नांदेडच्या इतिहासामध्ये नांदेडला भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर येणाऱ्या 10 तारखेला होतोय आणि माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे नांदेडला कमळ उगवणं खरं तर अत्यंत कठीण होतं. मला वाटतं की अशोक चव्हाण साहेबांचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालं आणि त्यामुळं नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर येणाऱ्या 10 तारखेला होतोय. याचं खरं तर नांदेडवासियांसाठी अत्यंत मोठं काम आहे आणि मी अभिमानाने एवढं सांगेल की नांदेडचा खऱ्या अर्थाने विकास आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील आणि या जिल्ह्यामध्ये आदरणीय अशोक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून ट्रिपल इंजिनचं सरकार निश्चितच या महापालिकेचा चेहरामोहरा बदलण्याचं काम निश्चितच करेल. खरं तर राष्ट्रवादीचे अनेक नेते मंडळी, विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये नशिबानं आमदार झालेली जी व्यक्ती आहेत, या ठिकाणी अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस हे या जिल्ह्यामधला, या महापालिकेमधला 1 नंबरचा पक्ष होईल अशा पद्धतीचं चित्र म्हणत होता. मला वाटतं की नांदेड महापालिकेमध्ये 2 नगरसेवक चुकून आले आणि 45 नगरसेवकांचं डिपॉझिट जप्त झालं. याचा अर्थच खरं तर तुम्ही आपल्या नेतृत्वाबद्दल, आपल्या स्वतःच्याबद्दल कधीतरी आत्मपरीक्षण करावं आणि खोटं बोलून या ठिकाणी आतापर्यंत लोकांची दिशाभूल करून जी मतं मिळवत होती, मला वाटते की नांदेडच्या लोकांनी त्यांना झिडकारलेलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स हा अशाच पद्धतीचा असेल, हे चित्र आहे. लक्षात ठेवा. हे बघा, युती केली म्हणजे पदावर बसवलं अशा पद्धतीचं चित्र काय वाटाघाटीनं. तुम्ही जर त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली, विनाट त्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं की तुम्ही भारतीय जनता पार्टी मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये नाही झाली, कारण त्यांना त्यांच्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा होता, भाजपच्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा होता, त्यामुळे ती युती झाली नाही. परंतु इलेक्शनच्या नंतर युती झाली, त्याचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. या शहराच्या विकासासाठी जे लोक आमच्याबरोबर येतील त्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चित केलं नसते. चव्हाण साहेब जर BJPमध्ये नसतील तर मला वाटत नाही की BJP इतका परफॉर्मन्स दाखवत असं नव्हतं. चव्हाण साहेबामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वामधून जे चव्हाण साहेबांनी काम केलं त्याच्या कामाची पावती म्हणून लोकांनी 45 सीटा दिल्या. विजय जनशक्तीचा आहे, धनशक्तीचा आहे. हे विजय जनशक्तीचा आहे आणि चव्हाण साहेबाच्या विश्वासाचा विजय आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. हे रक्तदान शिबिर 19वं आहे आमचं. सतत आम्ही 18 वर्ष झाले, 19वं चालू आहे. हे माझे मित्रमंडळ, युवाशक्ती मित्रमंडळ आणि भाजपा या दोन्ही याच्यातून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि तुम्ही प्रतिसाद बघत आहात की चांगला प्रतिसाद आहे आणि हे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर चालू आहे. 6 वाजेपर्यंत आम्ही ते येऊन रक्तदान करतात. आमचे मार्गदर्शक नांदेड महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री राष्ट्रवादीत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि तेव्हापासून ते आम्ही पक्षाचं काही म्हणजे कोण्याही पक्षात असो, आम्ही रक्तदान शिबिर 26 जानेवारीला आम्ही घेणार आणि आमचे रक्तदान शिबिरामध्ये चांगल्या प्रतिसाद आम्हाला मिळतो. कारण आम्ही सतत रात्री बेरात्री ज्या जनतेला केव्हाही रक्तदानाची गरज पडेल त्यावेळेस आम्ही या 4 ब्लड बँक आहेत त्या बँकेशी संपर्क करून
आम्ही पुरवठा करतो. यामुळे आमच्या इथं रक्तदान शिबिराला प्रतिसाद चांगला आहे. आणि आपण जे समोरल्याला मदत करतो, समोरल्याला गरज पडल्याच्यानंतर जे धावून जातो, त्यामुळे सर्वजण येतात. आणि जातीपाती रक्ताचा काय विषय आहे? जातीचा आणि रक्ताचा काहीच संबंध नाही. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आणि एक वेळेस असंच योग आला की एका जवळच्याला रक्ताची गरज पडली होती आणि त्यावेळेस माझ्याकडून त्या रक्तदात्याला रक्त देता आलं नाही. त्याच्यानंतर आम्ही रक्तदान शिबिर चालू केले आणि हे सतत आम्ही आता 19 वर्ष झालं घेतो. नक्कीच आपण जे काम करतो, कार्य करतो, त्याचा अहवाल येतो आणि त्यानुसारच आपल्याला ही जनता निवड करते. कारण आम्ही जे रक्तदान शिबिर असेल, कोरोना काळात काम केले होते आणि आरोग्य शिबिर, मी MGMच्या मार्फत एक मोठं आरोग्य शिबिर घेतलं होतं. त्याच्यामध्ये 350 गरजूंना जे शस्त्रक्रिया करायची होती ती उपलब्ध करून दिली ती. सांगण्याचं एकच आहे की आपण जे करतो त्याच्यावरच जनता हे आपल्या पाठीमागे राहते. आपण चांगलं केल्याच्यानंतर नक्कीच चांगलं होतं. मला अंदाज आहे 400-450 तरी होतील, 400-450. नाही जे साहेब म्हणतील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आपले राज्यसभा खासदार, नांदेड जिल्ह्याचे विधाते जे म्हणतील, अशोकराव चव्हाण साहेब जे म्हणतील ते आम्हाला मान्य आहे. आणि या 19-20 प्रभागामध्ये जे साहेबांना नियोजन लावलं होतं चव्हाण साहेबांनी,